दिल्ली स्फोटात वापरण्यात आलेल्या I-20चा एक शॉकिंग सीसीटीव्ही समोर आलाय। ही I-20 बदरपूर बॉर्डरवर शेवटची दिसली होती। लाल किल्ला स्फोट प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने I-20 कारचा सीसीटीव्ही रूट मॅप तयार केलाय। ही कार दिल्लीमध्ये प्रवेश करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। HR267674 कारचा नंबर आहे। तो सीसीटीव्हीमध्ये धडधडीत दिसतोय। ही कार हरियाणा पासिंगची आहे। गाडी टोल नाक्यावर थांबली आहे आणि गाडी चालवणाराही यात दिसलाय। काहीसा निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला हा माणूस टोलच्या पावतीची वाट पाहतोय। ती पावती घेऊन गाडीत ठेवतो आणि दिल्लीच्या दिशेने निघतोय। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने आज सकाळी 9:30 वाजता सर्व ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आयबीचे अधिकारी आहेत, दिल्ली पोलिसांचे अधिकारी आहेत, NIAचे ज्येष्ठ अधिकारी आहेत, त्यानंतर NSGचे अधिकारी आहेत, त्याशिवाय गुप्तचर खात्याचे अधिकारी आहेत। याशिवाय जर बघितलं आपण महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जर बघितलं तर या बैठकीच्या माध्यमातून आतापर्यंत जे माहिती पुढे आलेली आहे, खास करून जे I-20 या कारमध्ये जो स्फोट झाला होता त्या स्फोटचं ज्या पद्धतीने विक्री झाली ती साधारणतः 4 ते 5 वेळा याची हस्तांतरण झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। सध्या मी जिथे स्फोट घडला त्याच परिसरात आहे। माझ्या मागे जर बघितलं आपण तर हा संपूर्ण चांदनी चौकचा आणि लाल किल्ल्याचा परिसर आहे। समोर जर बघितलं आपण तर तिथे लिहिलेलं आहे दिल्ली गेट, दर्यागंज आणि पुरानी दिल्ली रेल्वे स्टेशन। आणि समोर जर बघितलं आपण तर तसाच त्याच पद्धतीने इथे सध्या दिल्ली पोलिसांनी मोठी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि या बॅरिकेडिंग केल्या आतमध्ये जर बघितलं आपण त्याच्या आतमध्ये जिथे स्फोट घडलेला होता मेट्रो स्टेशनच्या जवळ त्याच भागामध्ये सर्व अधिकारी आहेत आणि फॉरेन्सिकची टीम आहे। रात्रभर पुरावे एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा संपूर्ण परिसर आता दिल्ली पोलिसांनी रोखून धरलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर आता या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती मिळते प्राथमिक म्हणजे FIR देखील कोतवाली पोलीस स्टेशन जामा मस्जिदच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे आणि या संदर्भात जेही जखमी आहे आणि जेही मृतक आहे त्या सगळ्यांना दिल्लीची या दिल्ली गेटच्या जवळ असलेल्या रामवन रुग्णालय आहे त्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। RML रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि सोबतच या संदर्भातले अतिरिक्त पुरावे कसे एकत्र करता येईल सीसीटीव्हीचं फुटेज पुढे आलेलं आहे। ज्या I-20 गाडीमध्ये जो ताहीर आहे त्याचा संबंध आलेला आहे त्याच्याशी त्या भागामध्ये कशा पद्धतीनं तो इथे प्रवेश केला होता, त्यांनी कशा पद्धतीने त्याला स्फोटकं मिळाली या संदर्भातली देखील चौकशी सध्या सुरू केली जात आहे। आणि या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते इथे घटनास्थळावरती डॉक्टर आणि पोलीस अधिकारी देखील NIAचे अधिकारी देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि सोबतच प्रत्येक गाडी इथे तपासून पाठवली जात असल्याची माहिती आहे। आणि ज्या पद्धतीनं या संपूर्ण परिसराची जर घटनाक्रम बघितला आपण काल रात्री ज्या पद्धतीने सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान हा स्फोट झाला आणि त्यावेळेस प्रचंड गर्दी असते या संपूर्ण भागामध्ये। चांदनी मार्केट आहे, आपल्याला माहित असेल की दिल्ली राजधानी आणि उत्तर भारतामध्ये सध्या लग्नाचा हंगाम आहे आणि यामध्ये मोठ्या पद्धतीने इथे गर्दी होते आणि या गर्दीचाच फायदा दहशतवादी उचलल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्याचमुळे ज्या पद्धतीनं कट रचण्यात आला आहे त्या कटाचे कारस्थान करणारे कोण होते, याच्या मागे मास्टर माइंड कोण होतं याची चौकशी सुरू झालेली आहे। जम्मू काश्मीरमधून एका जणाला संशयिताला ताब्यात घेण्यात आला आहे, त्याचा या संपूर्ण कारच्या व्यवहारामध्ये संबंध असल्याची ही माहिती पुढे आलेली आहे। त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे। सोबतच जेही पुरावे मिळाले आहेत त्या पुराव्यांच्या आधारावरती संपूर्ण कशा पद्धतीने हा कट रचला त्याची रचना करण्यामध्ये सध्या दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रँचची टीम जी आहे ती इथे व्यस्त असल्याची माहिती पुढे आलेली आहे। दिल्ली पोलीस कमिशनरांनी देखील घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या देखील त्यांनी देखील जाऊन तिथे विचारपूस केलेली आहे रुग्णांची। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आता या संदर्भात जेव्हा सकाळी 9:30 वाजता बैठक होईल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं त्यानंतर निश्चितपणे काहीतरी धागेदोरे आपल्या हातात येतील की यामागे खरं कटकारस्थान करणारा मास्टर माइंड कोण होता।
महत्त्वाचं म्हणजे आता सध्या मी लाल किल्ल्याच्या परिसरातच आहे आणि जर बघितलं समोर तर आपल्याला पाहायला मिळेल की हा लाल किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे आणि या भागामध्ये खास करून जर बघितलं इथे मोठी सुरक्षा व्यवस्था आहे। नुकतंच इथे डीसीपी राजा बाठिया येऊन त्यांनी स्पष्ट माहिती दिली। त्यांनी म्हटलं की या संपूर्ण प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे। यावेळी आत्ता या घडीला बोलणं कठीण आहे, पण महत्त्वाचं म्हणजे घटनास्थळावरती फॉरेन्सिकची टीम आहे। या संदर्भात एफआयआर देखील दाखल झालेली आहे। दिल्लीतील जे कोडिया पूल आहे आणि त्या भागामध्ये असलेल्या पोलीस स्थानकामध्ये कोडिया पोलीस स्टेशन अंतर्गत हा संपूर्ण या प्रकरणात प्राथमिक दाखल झालेली आहे। एनआयची टीम घटनास्थळावरती आहे। सर्व प्रकारचे अँगल तपासले जात आहे। यामध्ये कशा पद्धतीने परकीय हस्तक्षेप आहे का किंवा यामध्ये कशा पद्धतीने दहशतवादी कट रचला गेला, कशा पद्धतीने या संपूर्ण घडामोडीचा कार्यकाळ झालेला आहे, या सगळ्याची माहिती दिली जात आहे। सोबतच जर बघितलं समोर जी पार्किंग दिसते याच पार्किंगमध्ये प्रवेश करताना ही गाडीचं सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेलं आहे। याच इथे त्यांनी ती प्रथमतः पार्किंग केली होती। इथून पार्किंग करून ती गाडी पुन्हा याच कुठल्या मार्गाने तिथे ज्या भागामध्ये लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये कशा पद्धतीने तिथे पार्किंग करण्यासाठी देण्यात आली। इथे हा जो लाल किल्ल्याचा परिसर आहे इथे या भागामध्ये जर बघितलं तर गाडी पार्क करण्यासाठी इथे जागा आहे, पण आता सध्या ही पार्किंग बंद करण्यात आली आहे। जी I-20 कार होती त्या I-20 कारला इथेच पार्क करण्यात आलं होतं आणि त्यानंतर स्फोटक त्या गाडीमध्ये टाकण्यात आलेली होती, अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। त्या I-20 शेवटचं जी आहे गाडी जी दिसलेली आहे ती बदरपूर बॉर्डरवरून दिल्लीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाली होती। त्यानंतर त्याचा समोरचा मार्ग तपासण्यामध्ये दिल्ली पोलीस आता कसून चौकशी करत आहे। दिल्ली पोलीस क्राईम टीम जे आहे दिल्ली क्राईम ब्युरोची जी अधिकारी आहे त्या सगळ्या घडामोडीकडे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बहुतांश फॉरेन्सिकची टीम जी आहे ती सध्या आता घटनास्थळावरून सर्व पुरावे एकत्र करून बाहेर पडल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं जे जखमी आहे त्या जखमींवरती उपचार सुरू आहे। यामध्ये साधारणतः 9 जण मृत्युमुखी पडल्याची ही माहिती पुढे आलेली आहे। जे मृत्युमुखी पडले आहे त्यांचं पार्थिव जे आहे त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्याची प्रक्रिया सध्या प्रारंभ झालेली आहे। यामध्ये काही एकाच कुटुंबातील 3 जण दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामध्ये ते उत्तर प्रदेशातील कुटुंब होतं आणि ते इथे आपल्या सासरच्या लोकांना भेटण्याकरता आलं होतं, अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। आणि सोबतच या संपूर्ण घटनाक्रमावरती केंद्रीय गृहमंत्रालयाचं बारीक लक्ष असून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर 9:30 वाजता एक बैठक होणार आहे केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये। त्या बैठकीमध्ये सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहे आणि महत्त्वाचं या भागामध्ये जर बघितलं आता हा सध्या मार्ग रोखून धरलेला आहे आणि याच भागामधून कोणाला प्रवेश फक्त ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे या भागामध्ये जाण्यासाठी त्यांनाच इथे परवानगी दिली जात आहे। आणि या संपूर्ण खास करून 3 मार्ग जर बघितले हे लाल किल्ल्याकडे आहे। एक मार्ग जर बघितला हा एक मार्ग जो आहे हा लाल किल्ल्याकडे आहे, समोर बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। हा सरळ रस्ता जो आहे हा जामा मस्जिदकडे जातो आणि तिथे बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या संपूर्ण घडामोडीकडे संपूर्ण बारीक लक्ष केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने ठेवण्यात येत आहे। आणि यामध्ये आता हा तपास जो आहे हा राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयला दिला जातो का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। पण सध्या घडीला दिल्ली क्राईम ब्युरोची टीम जी आहे ती सध्या या संपूर्ण स्फोटाची माहिती घेत आहे। साधारणतः ज्या वेळी स्फोट झाला त्यावेळेस साधारणतः 6:30 ते 7च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे। लाल किल्ला मेट्रो गेट नंबर 1च्या पुढे असलेल्या ज्या खाली जागा होती त्या खाली जागेमध्ये गाड्या ज्या लावल्या होत्या त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती पुढे आली आहे। आणि याच्यात जर बघितलं जे दिल्ली पोलीसचे अधिकारी आहेत त्यांनाच या भागामध्ये प्रवेश दिला जात आहे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत जर बघितलं तर सध्या घडीला काही वेळापूर्वीच ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण भागाची पाहणी केली होती आणि या भागामध्ये कुठल्याही कशा पद्धतीनं संपूर्ण कट रचला यासाठी जर माहिती दिली तर समोरच्या ह्या पार्किंगमधून जेव्हा गाडी निघाली तेव्हा ती गाडी इथेच तपासल्या गेली आणि तिथून तपासल्यानंतर जो समोर जो भाग दिसतोय आपल्याला जिथे आता दिल्ली पोलिसांची गाडी तिथे थांबलेली आहे, टुरिस्ट पोलिसची गाडी जिथे थांबलेली आहे तिथे तपासण्यात आली। त्याच्या आधारावरती जर बघितलं आपण तर माहिती अशी कळते की तिथून ही गाडी बाहेर निघाली आणि त्यानंतर ही जी आहे ही लाल किल्ला मेट्रोच्या गेट क्रमांक 1 वर दाखल झालेली आहे।